सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 26 मे 2026. पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. आंबेर्णी घाटात भीषण अपघातात स्कॉर्पिओ दरीत कोसळून मृत्युमुखी पडलेल्या 8 तरुणांची माहिती खालीलप्रमाणे. सातारा तालुक्यातील आसगावातील महेश अनिल पवार वय 25, रितेश राजेंद्र लोखंडे वय 25, आदित्य अशोक साळुंके वय 21, सुहास जितेंद्र लोखंडे वय 20, अंश समीर चव्हाण वय 18, तर मरडे तालुका सातारा येथील निखिल अभिमन्यू शिंगटे वय 25, उत्कर्ष आनंद शिंगटे वय 21, खटाव तालुका खटाव येथील संदीप काटकर वय 35 यांचा समावेश आहे. कारवे पुलावर एसटीचे चाक निखळले, कृष्णा पुलावर वाहतूक ठप्प, नादुरुस्त बस परत नेत असताना घटना. कराड तासगाव मार्गावरील कारवे येथील कृष्णा नदी पुलावर रविवारी सकाळी तासगाव आगाराचे एसटी बसचे चाक अचानक निखळल्याने मोठी खळबळ उडाली. पुलाच्या मध्यभागीच बस बंद पडल्यामुळे दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून काही काळ वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. सुदैवाने बसमध्ये प्रवासी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. खेड ग्रामपंचायतच्या सरपंच लता फरांदी या उर्वरित काळासाठी अपात्र. विभागीय आयुक्तांचा आदेश. 16,27,000 कथित अपहार प्रकरणात करण्यात आली कारवाई. सातारा शहराच्या महत्वाची ग्रामपंचायत असणाऱ्या खेड ग्रामपंचायतच्या महेश शिंदे गटाच्या विद्यमान सरपंच लता फरांदी यांना विभागीय आयुक्तांनी उर्वरित काळासाठी अपात्र केले आहे. 16,27,000 कथित अपहाराचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. आर्थिक अनियमितता, कर्तव्यात कसूर, ग्रामपंचायतच्या आर्थिक व्यवहारातील गंभीर त्रुटींच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे. सातारा सांगली विधान परिषदेची निवडणूक शशिकांत शिंदेंनी लढवावी. कार्यकर्त्यांची आग्रही मागणी. सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेची निवडणूक राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे ताकदीने लढू शकतात. सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये शिंदे यांनीच ही निवडणूक लढावी अशी जोरदार मागणी या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणूक जाहीर झाली असून 18 जून रोजी मतदान आहे. सध्याच्या परिस्थितीत राष्ट्रवादी पक्षाला निवडणूक लढवायची असेल आणि जिंकायची असेल तर राष्ट्रवादी पक्षाकडून शशिकांत शिंदे सक्षम उमेदवार आहेत असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. गोडोली साताऱ्यातून 1.5 लाखाच्या बुलेटची चोरी. गोडोली परिसरातील शिवप्रेमी कॉलनी येथे घराच्या कंपाऊंडमधून रॉयल एनफील्ड बुलेट चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी शुभम जालेंद्र वायदंडे वय 30 राहणार गोळीबार मैदान शिवप्रेमी कॉलनी रामराव पवार नगर कोडोली यांनी तक्रार दिली आहे. दिनांक 20 मे 2026 रोजी मध्यरात्री 12 ते 21 मे रोजी सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या कंपाऊंडमधून रॉयल एनफील्ड कंपनीची बुलेट चोरून नेली आहे. चोरीस गेलेल्या मोटरसायकलची अंदाजे किंमत 1.5 लाख रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. सुपणे तालुका कराड येथील आरोग्य केंद्राच्या बांधकामावर ग्रामस्थांचा संताप. निकृष्ट काम सहन करणार नाही, अधिकाऱ्यांसह ठेकेदाराला सुनावले खडे बोल. सुपणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू आहे. काही ठिकाणी इमारतीचा काही भाग केलेला आहे. यावरून संबंधित इमारत बांधकामाचा ठेकेदार आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना शुक्रवारी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि ग्रामस्थांनी धारेवर धरले. निकृष्ट काम खपवून घेतले जाणार नाही, आहे ते काम व्यवस्थित होऊन देण्याचे आश्वासन यावेळी अधिकारी आणि ठेकेदारांनी दिले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुनंदा पाटील, माजी पंचायत समिती सदस्य तथा काँग्रेस जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील, पंचायत समिती सदस्य रवींद्र बेडकर उपस्थित होते. सक्तीने पुस्तक विक्री करणाऱ्या शाळांवर कारवाईची मागणी. कराड येथे राज्य शैक्षणिक साहित्य स्वीकृत संघटनेच्या वतीने तीव्र निदर्शने. राज्यातील काही खाजगी शाळांकडून पालकांना विशेष दुकानातून पुस्तके, वह्या, गणवेश, इतर शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याच्या निश्चयात महाराष्ट्र राज्य शैक्षणिक साहित्य विक्रेता संघटनेच्या वतीने कराड येथे तीव्र निदर्शने करण्यात आले. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की शिक्षण क्षेत्रात दिवसेंदिवस व्यापारीकरण वाढत असून काही शाळांनी शिक्षणाला व्यवसाय स्वरूप दिले आहे. संघटनेने आरोप केला की काही शाळांकडून खाजगी प्रकाशनाची महागडी पुस्तके सक्तीने घेतली जात असून त्यांची किंमत बाजारापेक्षा अनेक पटीने अधिक आकारली जाते. वह्या, गणवेश, इतर साहित्यही ठराविक विक्रेत्यांकडून देण्याची अट घातली जात असल्याने स्वतंत्र विक्रेत्यांवर अन्याय होत आहे. परिणामी पालकांसह स्थानिक शैक्षणिक साहित्य विक्रेत्यांनाही आर्थिक फटका बसत असल्याचे त्यांनी नमूद केले. रहिमतपूर ते भारत गॅस वितरणाचा भोंगळ कारभार. 2 गाड्या येऊनही ग्राहक रिकामे सिलेंडर घेऊन परतले. गेले 2 महिने रहिमतपूर ते भारत गॅस एजन्सी कोरेगाव यांच्या वतीने केला जाणारा पोटा वादाच्या बोरात सापडलाय. 25,000 लोकवस्तीच्या शहरात भारत गॅसचे शेकडो ग्राहक आहेत. मात्र गेल्या 2 महिन्यांपासून भारत गॅसची वितरण व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. सोमवारी सकाळी 10 पासून 200 ते 250 अबालवृद्ध तरुण महिला उपाशीपोटी सिलेंडर घेऊन रांगेत उभ्या होत्या. सकाळी 11 वाजता येणाऱ्या 2 गाड्या दुपारी 1 वाजता पोलीस स्टेशनच्या आवारात पोहोचल्या. त्यामुळे सर्व ग्राहकांना सिलेंडर बसची खात्री वाटू होती. सिलेंडर मिळेल अशी खात्री वाटू लागली होती. मात्र एजन्सीच्या गलतान कारभारामुळे ग्राहक संतापले. नोंदणी करूनही चालकाने लिहून आणलेली यादीत अनेक ग्राहकांची नावे नसल्यामुळे त्यांना खाली हात परतावे लागले. पाचगणीत पर्यटन स्थळी प्रथमच ड्रेस कोडची सक्ती. पालिका पोलीस प्रशासनाचा संयुक्त पुढाकार. नियम बदल करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई. राज्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ पाचगणीत पर्यटन व्यवस्थापन अधिक शिस्तबद्ध आणि पारदर्शक करण्यासाठी नगरपालिका पोलीस प्रशासनाने महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. टेबल लंचनं प्रमुख पर्यटन स्थळी व्यवसाय करणाऱ्या घोडेयोगांसाठी ड्रेस कोड अनिवार्य करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कठोर कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे. विशेष म्हणजे पर्यटन स्थळी व्यवसाय करण्यासाठी ड्रेस कोड लागू करणारे पाचगणी हे राज्यातील पहिले पर्यटन स्थळ ठरले आहे. पाचगणीतील टेबल लँड, सिडनी पॉइंट, पारशी पॉइंट यासारख्या पर्यटन स्थळी हजारो
पर्यटक भेट दर्शवा. पर्यटन हंगामात अनधिकृत व्यवसाय वाढत असल्याने पर्यटकांची फसवणूक ठरलेल्या दरापेक्षा जास्त पैसे आकारणे तसेच मद्यप्राशन करून मंडळांची गैरवर्तन केल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. या पार्श्वभूमीवर नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तरित्या ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या तालुक्यातील कारखाना धरणात पोहताना युवकाचा बुडून मृत्यू. त्या तालुक्यातील कारखाना धरणात पोहताना युवकाचा बुडून मृत्यू झाली. दुर्दैवी घटना रविवारी दुपारी घडली. अतुल दिलीप शेळगे वय 26 मूळ राहणार सातारा, सध्या राहणार पारगाव तालुका खंडाळा असे मृत युवकाचे नाव आहे. अतुल शेळगे हा गेल्या 5 वर्षापासून आपल्या मेहुण्याकडे पारगाव ते वास्तव्यात होता. तो शिरोळ परिसरात त्या कंपनीत नोकरी करत होता. रविवारी दुपारी कारखाना धरण परिसरात मित्रांसोबत पोहोच असताना ही दुर्घटना घडली. मेड इन सातारा बॅग. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स. लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.